स्पॉन्सर या स्पर्धेचे सरफराज मुरुमकर अर्थात पप्पू सर, हेडमास्टर ऑफ शुग्रा बीबी मोहम्मद रईस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. त्याचप्रमाणे ट्रॉफी स्पॉन्सर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफीज ग्रामीण संघांसाठी अरफात गोरे साहेब तळवली यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक ट्रॉफीज इबाद रईस तलवली, फानुस डाबा कल्याण, तसेच 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट तारीफ सय्यद, आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. टॉस सेरेमनीमध्ये हॅपी फीज आपण देतोय नरेश राऊत आतकुले यांच्या माध्यमातून, त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. सामन्याला सुरुवात करायची आहे. तसेच नबील कार्सचे सय्यद आरिफ सर यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत त्यांच्या विशेष सहकार्याबद्दल. नबील कार्स यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. जर आपल्याला गाडी हवी असेल तर नबील कार्सला संपर्क करा आणि आपला प्रवास सुखरूप करा. थँक्यू सो मच नबील कार्स. तसेच टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर त्रिशूल ठाकरे आता टायगर यांच्या माध्यमातून शूज देण्यात आलेले आहेत बेस्ट बॉलरसाठी, त्यांचे देखील विशेष आभार. पहिला बॉल चिरागच्या माध्यमातून खोलवर टप्प्याचा चेंडू, विकेट वाचवली त्या ठिकाणी फलंदाज कुमारनं. पहिला चेंडू डॉट. धनेश 11 कुक्सी संघ प्रथम बॅटिंग करतोय टॉस गमावल्यानंतर या मॅचमध्ये, आणि ह्या मॅचमध्ये 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे शिवाज 11 संघाला, कारण ड्रेस कोडचा जो नियम आहे त्याचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे. तर पेनल्टीच्या 2 धावा पहिल्या ओव्हरनंतर स्कोरमध्ये ॲड करण्यात येतील. आणखी एक सुरेख बॉल, पुन्हा ब्लॉक होलचा वेध घेतला आहे. यावेळेस मिडॉनच्या डावीकडे चेंडू टोलावण्यात आला होता. एक सिंगल घेत असताना कुमार गुंड. पहिली धाव धावफलकावर धनेश 11 कुक्सी संघासाठी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटसाठी AA जाफर पटेल यांच्या माध्यमातून बॅट देण्यात आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे देखील हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी इबाद रईस तलवली यांच्या माध्यमातून गिफ्ट आणि ट्रॉफी देण्यात आलेली आहे, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. तसेच आयान राईस मिलचे मिस्टर आसिल रईस तलवली यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. चांगली सुरुवात केली आहे हरेजी. या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाज चिराग माळीनं. नक्कीच प्रभावी मारा आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेस मात्र कमजोर बॉल, फक्त दिशा दाखवली आहे आणि अगदी वेकेंट एरियामधून बॉल पाठवलाय सूरजनं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच फुलटॉस बरोबर आहे माझं भरपूर देणे घेणे आणि माझं नाव आहे सूरज केणे. ज्या पद्धतीने तो फटका खेळला अगदी आरामात, म्हणजे अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवशी एखादा मुलगा केसातनं कंगवा फिरवतो ना तसा एक स्मूथ फटका त्यांनी मारला आणि धावसंख्येला पोहोचवलंय 5 वर. यष्टीवेधक गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न सुरू आहे. पहिले 2 चेंडू लेंथ देखील परफेक्ट राहिली होती, परंतु यावेळेस लेंथमध्ये चूक पाहायला मिळाली. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय सूरज केणेनं. चौकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. खूप चांगल्या फॉर्ममध्ये ग्रामीण आणि सिटी क्रिकेटमध्ये सूरज खेणे या हंगामामध्ये राहिलाय. ऑन द राईज ड्राईव्ह करत असताना गॅप शोधलाय. ओहो, फिल्डरचा प्रयत्न थोडासा अपुरा पडतोय आणि बॉल निघून जातोय कव्हर सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार. सूरजने दाखवून दिलं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. ताकद नाही तर नजाकतीने त्याने तो फटका मारायचा प्रयत्न केला. उन्नत राहून स्टँडिंग टॉल अशा पद्धतीचा हा फटका, आणि वर्तुळाच्या आत उभा असलेल्या खेळाडूसाठी त्याला थांबवणं शक्य नव्हतं. आणि आउटफील्ड अगदी कालपासून आपण चर्चा करतोय खूप फास्ट आहे आणि या चौकाराने धावसंख्येला पोहोचवलंय 9 वर. थोडी उतरण देखील आहे त्या दिशेने आपण बघायला गेलो तर आउटफील्डमध्ये डाऊनवर्ड स्लोप आहे आणि तिथून बॉल फार वेगानं जात असतो. आखो टप्प्याचा बॉल पोल केला. यावेळेस इनफिल्डच्या वरून बॉल काढलाय. फिल्डर दुरून येतोय. प्रयत्न चांगला, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा जरूर मिळतील सूरजला. यावेळेस असं वाटतंय की स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू थोडा समोर निघून गेला होता. बॅटच्या टो एंडला चेंडूला स्पर्श केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूरज केणेसारखा अष्टपैलू खेळाडू जर सामन्याला सुरुवात करून देत असेल, प्रारंभिक बल्लेबाज ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो असा आघाडीचा हा फलंदाज, आणि हा नक्कीच धनेशसाठी एक प्लस पॉईंट आहे. पावलांचा वापर करत असताना चेंडू तडकावलाय वाईड ऑफ लॉंग ऑन. खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल तिकडे फिल्डरचं. शुभम गुळवी
आउटफील्डमध्ये चांगलं कार्य करतोय. मागच्या बॉलवर 2 धावांचं संरक्षण केलं. यावेळेस देखील काही धावा त्यांनी वाचवल्या आपल्या टीमसाठी. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धनेश 11 कुक्सी संघाची चांगली सुरुवात. धावसंख्या बिनबाद 12 आणि त्या 12 मध्ये 2 धावा त्या पेनल्टीच्या ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि म्हणून धावसंख्या आता होणार आहे ती 14. सूरज 11 वर खेळतोय, कुमार गुंड 1 वर खेळतोय, चिराग माळी. अर्थात अजय, मला कधी कधी म्हणजे असा मनात प्रश्न सुद्धा पडतो, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्ही एखादा गोलंदाजाचा इकॉनॉमी रेट जज करणं हे संयुक्तिक ठरणार नाही, कारण जी मुभा असते त्यामुळे कधी कधी एखादा चांगला चेंडू सुद्धा मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करणं फार किचकट असतं. बऱ्याचदा आपण बघत असतो की मिसटाईम स्ट्रोक्स देखील इनफिल्डच्या वरून निघून जातात आणि त्याच्यावर चौकार फलंदाजांना मिळत असतात. त्यामुळेच जसं तुम्ही म्हटलं की पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमी रेट जज करणं तेवढं संयुक्तिक ठरणार नाही आहे. हा, पण त्यासाठी स्पेशलिस्ट गोलंदाज देखील तयार केले जातात. प्रत्येक टीमकडे आपण बघतोय. भिवंडी सिटी क्रिकेटचा जर विचार केला तर ऑलमोस्ट सर्वच संघांकडे पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट गोलंदाज आहेत आणि डेथ ओव्हर्समध्ये काही वेगळे गोलंदाज असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार पत्करल्यानंतर कारण मीमांसामध्ये मी पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी टाकली हा उत्तर नसणार, कारण त्याला अर्थ नसणार. ॲब्सोल्युटली. तुम्हाला जो रोल दिलेला आहे संघानं तो रोल इथे चांगल्या प्रकारे निभावणं गरजेचं आहे आणि प्रत्येक खेळाडूला स्वतःची जबाबदारीची जाणीव असणं गरजेचं आहे. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कव्हर पॉइंटला चूक घडतीये. सोपा झेल होता, अवघड बनवला आणि झेल धरतीला दान. जीवदान मिळालंय सूरज खेणेला. खरण कदमनं सुरुवात चांगली केली आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही. नक्कीच इथे कुठेतरी, आणि असं पण नाही की खूप कठीण असा झेल होता, फक्त मोशनमध्ये करायचा होता तो झेल, मात्र झेल सुटलाय ते कटू सत्य आहे. आणि किती लवकर ती गोष्ट विसरून ते आता परत एकदा आपल्या क्षेत्ररक्षणावर आपलं लक्ष केंद्रित करतील त्यावर सुद्धा भरपूर अवलंबून राहणार आहे. पुढचा बॉल सामना करेल कुमार गुंड. लेफ्टी टू लेफ्टी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करत असताना ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली आत्तापर्यंत, परंतु महत्त्वाचा झेल सुटलाय आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागू शकतो येणाऱ्या षटकांमध्ये. टेमघरच्या जॉयकुमार ट्रॉफीमध्ये सूरजनं चांगली बॅटिंग केली होती. तसेच भिवंडी एकता ट्रॉफीमध्ये देखील चांगली कामगिरी त्याची राहिली होती. फायनल मॅचमध्ये विशेषतः खूप चांगली बॅटिंग केली होती. कुमारने तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या स्पर्धेमध्ये. स्लोवर बॉल, गुड डिलिव्हरी. अतिशय प्रभावी मारा, म्हणजे फलंदाजाला मामाच बनवलंय की काय त्या पद्धतीचा हा चेंडू होता करण कदम यांचा. आणि असे गोलंदाज पाहिजे. बघा त्याची देहयष्टी असं बघितलं तर भावेश पवार गोलंदाजी करतोय की काय असं वाटतंय. यावेळेस उंच उडवलाय ऑन साइडला. उंची फार जास्त आहे, लांबी देखील मिळणार. बॉल सीमा पार. हा षटकार. पंच फारुख बर्डी हे सुद्धा आकाशाकडे बघतात आणि जणू काय आकाशाला, देवाला धन्यवाद देत आहेत की तू मला या जगात आणलं आणि तू मला अंपायरिंगची संधी दिली. तर धावसंख्या पुढे सरकत आता पोहोचली ती 22 वर बिनबाद. Yes, umpire Farooq Birdi is kind of person who enjoys every moment of life. आणि ज्या प्रकारचा इशारा होता, मुझको भी तो लिफ्ट करा दे. चेंडूला लिफ्ट करत असताना षटकार ठोकलाय सूरज खेणेने. हा बॉल डाव्या एष्टीच्या रोखाने टाकण्याचा प्रयत्न कदाचित एष्ट्यांच्या वरून गेला असावा. रिप्लेमध्ये पाहणं इंटरेस्टिंग असेल. काय गोलंदाजी आहे, चेंडूला वळवलंय जणू काय कालिया नाग वळतोय की काय. नागमोडी वळणावर जशा गाड्या वळतात तसा तो चेंडू वळला आणि यष्टीरक्षकाला मानलं पाहिजे, त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने तो चेंडू आपल्या हातांमध्ये टिपला होता झेल म्हणून, परंतु नाबाद आहे फलंदाज. स्पेक्टेटर्स कॅच. ओहो, षटकातील शेवटचा बॉल अतिशय कमजोर बॉल. फुल टॉस, नो बॉलचा देखील इशारा आणि बॉल आउट ऑफ द पार्क. नो बॉलवर आलेला हा षटकार. रिव्ह्यूची देखील मागणी करण्यात आली आहे फिल्डिंग साइड कडून.
अगदी योग्य निर्णय होता ऑनफिल्ड पंचांचा. तेच सांगत असताना तिसरे पंच हा नो बॉल असेल आणि हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. खरं तर पहिला षटकार जो आला होता तो एवढा खराब चेंडू नव्हता, परंतु हा फार कमजोर बॉल टाकलाय त्या ठिकाणी करण कदमनं. काही खूप चांगले चेंडू देखील त्याने हाताळलेत, परंतु आता डोकेदुखी वाढताना दिसते शिवास 11 संघाची, कारण एकही गडी आतापर्यंत त्यांनी प्राप्त केलेला नाही. 29 धावा धावफलकावर तब्बल लगावण्यात आल्या धनेश 11 कुक्सी संघाच्या सलामीवीरांकडून. पुढचा बॉल फ्री हिट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवायचा होता, एलिव्हेशन नाही आहे. वायडिश मिडॉनला फिल्डर उपस्थित. डायरेक्ट हिट लागली असती तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. एक क्विक सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर आणि आता मात्र हे दुसरं षटक समाप्त. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या बिनबाद 30. नाही, आणि सूरज केलेला सूर गवसलाय. त्यांनी गोलंदाजाला सळो की पळो करून सोडलंय. 2 षटकांमध्ये 30 धावा. काल सुद्धा आपण बघितलं एस के स्पोर्ट्स यांनी 42 धावा कुठल्या होत्या आणि पॉवर प्लेमधला हा एक चांगला प्रदर्शन म्हणावं लागेल. एकही गडी गमावला नाही आहे. 3 षटकांचा खेळ शिल्लक. 2 वर कुमार गुंड, सूरज केणे 25, करण कदम 1 षटक 16 धावा. या सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला शिवा स्पोर्ट्सच्या कॅप्टनकडून. व्यासपीठाचं दृश्य. हसन मोमीन पंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत. अनेक मान्यवर व्यासपीठावर आहेत. त्याचप्रमाणे स्टार 11 तलवली आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे देखील मेंबर्स व्यासपीठावर उपस्थित आहेत. खिजर रईस यांना तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन स्टार 11 तलवली आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून. फ्री एंट्री टुर्नामेंट मुख्य वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं आणि खूप चांगली पारितोषिकं देखील खेळाडूंना देण्यात येत आहेत. वैयक्तिक पारितोषिकं फार चांगली आहेत आणि सांघिक पारितोषिकं देखील तुम्हाला भरघोस पाहायला मिळत आहेत. लहान मुलं देखील सामन्याचा आनंद लुटतायत. येस, व्ही फॉर विक्ट्री. आणि अजय, लहानपणी बघितलेलं स्वप्न उराशी बाळगून बॉल बॉय सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देवता झाला. बाबर आझम एक मोठा खेळाडू झाला. म्हणजे लहानपणी बॉल बॉय म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून जेव्हा तुम्ही सामने बघत असता त्यावेळेला तुमच्या डोळ्यांमध्ये स्वप्न असतात आणि त्या स्वप्नांची पूर्तता तेव्हा घडते ज्या वेळेला घरामधनं तुम्हाला प्रोत्साहन भेटतो आणि त्या प्रोत्साहनामुळे मग ते मोठे खेळाडू म्हणून तयार होतात. तर आज या लहानग्या मुलांना होमवर्क वगैरे नसणार आहे. बहुतेक आईवडिलांची परवानगी घेतली असेल. हा विरंगुळा फार महत्त्वाचा आहे जीवनामध्ये, कारण तुम्हाला जर एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर त्यासाठी कुठेतरी तुमचं स्वतःचं मनोरंजन आधी होणं देखील गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला ती ऊर्जा मिळत असते आणि त्यामुळेच खेळांना एवढं महत्त्व दिलं जातं. नवीन षटकाला सुरुवात करतोय दीप बेरिया. सूरज केणे ऑन स्ट्राईक. चांगली धुवाधार बॅटिंग केली आहे सूरजनं. 2 चौकार ठोकलेत आणि 2 षटकार. 25 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. खोलवा टप्प्याचा बॉल फलंदाजापासून दूर ठेवण्यात आला होता. यॉर्कर लेंथ आणि तो देखील फलंदाजापासून दूर. गुड थिंकिंग. मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघायला गेलो तर वाईड यॉर्करचा सर्रास वापर गोलंदाजांनी केला. यावेळेस लेंथ बॉल वरची कडा लागली आणि बॉल निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेनं. सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. दीप एरियाचे चेंडू खूप वेगाने येत असतात आणि सूरज याने हुक करायचा प्रयत्न केला होता. मात्र त्या चेंडूला बहुतेक अजय मला असं वाटतं फाईनलेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा लागली आणि लॉंग स्टॉपच्या क्षेत्रातनं जात तो अगदी साईड स्क्रीनच्या दिशेने गेला असं म्हणावं लागेल. परंतु धावा कुठूनही येऊ, धावा येणं महत्त्वाचं आहे. धावांची रांगोळी काढतोय सूरज केणे. 34 धावा आणि 34 पैकी 29 धावा सूरजच्या बॅटमधून. यावेळेस स्लॅश करत असताना अप्रतिम फटका. पॉइंटच्या वरून बॉल पाठवलाय सीमारेषा पार. आणखी एक चौकार. ईश्वर दत्त टायमिंग असलेला फलंदाज. काही खेळाडूंना हे मुभा असते ज्या पद्धतीने तो फटका मारला. हिटिंग अप अँड अबोव दी कव्हर पॉईंट. आणि याचबरोबर या स्पर्धेत 200 चौकार पूर्ण झालेत.
आणखी एक मोठा फटका खेळायचा होता यावेळेस, मात्र चांगला बॉल होता, खोलवर टप्पा होता, वेग आहे गोलंदाज दीप बेरियाकडे, आणि त्यामुळेच जेव्हा जेव्हा त्याने खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले तर तेव्हा त्या चेंडूंवर उचलून खेळणं थोडंसं कठीण झालेलं आहे फलंदाजांसाठी. तर स्वतःची स्ट्रेंथ ओळखून गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं. आतापर्यंत या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यात दीपनं. एक लकी चौकार देखील त्यामध्ये आपण बघतोय फलंदाजासाठी. बऱ्याचदा आकडे असतात ते सत्य दाखवत नसतात क्रिकेटच्या खेळामध्ये. बॉल हवेत आहे, विकेट किपरनं चेंडू झेललाय, अपील होतंय कॉट बिहाइंडचं, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाहीये असं पंचांचं मत आलंय. तिन्ही गोलंदाजांच्या गोलंदाजीवर अक्षरशः तुटून पडलेत आणि जो सैरभैर माला झालाय पहिल्या 2 षटकांमध्ये तो अंगलट येऊ शकतो. ओ वाडा बॉल, काय वेग होता, भन्नाट वेग, प्रचंड वेग, आणि काय लेंथ पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी, इम्प्रेस केलं दीप बेरियाने या षटकामध्ये. 2 चौकार जरूर आले, मात्र जसा मी उल्लेख केला की तुम्हाला 9 धावा दिसतील त्याच्या षटकामध्ये, परंतु ते आकडे सत्यता दाखवणार नाहीत, कारण एक चौकार हा टॉपेज लागून आला होता. परंतु ओव्हरऑल गोलंदाजी अफलातून. 3 षटकांची समाप्ती झाली. धनेश 11 संघाची धावसंख्या बिनबाद 39. अतिशय सुंदर रन रेट म्हणावं लागेल आणि दीप बेरिया याला मानलं पाहिजे, कारण त्याने चेंडूच्या दिशे आणि टप्पेवर भर टाकली आहे. अजय, आपण बघत आहोत कालपासून गोलंदाजांनी ही स्पर्धा गाजवली आहे. सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असून गोलंदाज फलंदाज दोघांसाठी पोषक खेळपट्टी राहिलेली आहे. तर परत एकदा आपले हे सर्व स्पॉन्सर्स अविश शेलार, फरान मुरुमकर, मनोहर भोईर, सरपंच कुकसा भोईरगाव, शांतारामजी मोरे साहेब, आपले आमदार मोईन नाचन, अली नाचन, अनिया मुल्ला, मनोहर भोईर साहेब, सरपंच कुकसा भोईरगाव, टॉस बॉक्स शाहनवाज मोमीन साहेब, शाहनवाज मोमीन आणि तारिक रईस, शाजेब रईस, हमाद रईस, सचिन भोईर. आणि आता नवीन षटकाला सुरुवात होते. नवीन षटक घेऊन येतोय तो प्रयाग माळी. प्रयाग माळी याला सामोरे जातील सूरज केणे. एकही गडी गमावला नाही आहे. दोन्ही फलंदाज जे आहेत ते आधी चाचपडून खेळायचं आणि नंतर स्थिर स्थावर व्हायचं अशा पद्धतीचा मानस घेऊन आले होते, परंतु पहिल्याच चेंडूपासून गोलंदाजी थोडीशी निष्प्रभ आणि तुकार वाटली आहे त्यांना, आणि म्हणून ज्या पद्धतीने ते धावा कुटतायत हे खरंच अवर्णनीय आहे. सूरज केणे खास करून ज्या पद्धतीने धावा लुटतोय आज, तर हे सुंदर चषक तुम्ही बघत आहात. ग्रामीण क्रिकेटचे हे चषक आहेत अरफात बुरी यांच्याकडून, आणि यावेळेला मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, अँड दॅट्स अ मॅसिव्ह 6. पंच फारुख बर्डी यांचा अजून एक सुंदर अंदाज, सुफियाना अंदाज म्हणावा लागेल असा हा षटकार. ये ट्रॉफीज जिनके लिए निश्चित रूप से संघर्ष होता रहता है मैदान में. क्या कमाल का शॉट खेला है वहाँ पर बल्लेबाज सूरज ने. आंखें जम गई है, उनको जो मौका मिला है उसका पूरा फायदा उठाया उन्होंने. कैच ड्रॉप होने के बाद तो पीछे मुड़कर देखा नहीं है, और एक से बढ़कर एक शॉट्स खेलते हुए. यावेळेला सुद्धा हवेमध्ये टोलावून मारायचा प्रयत्न बघायचा आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय की काय, आणि हो, चेंडू बाहेर गेलाय. हा उत्तुंग षटकार, षटकार षटकार षटकार. आणि ज्या पद्धतीने सूरज केने जशा त्या चेंडूवर तुटून पडलाय, असं मला वाटतंय की काल संकष्टीचा उपवास होता की काय, आणि आज जेवणावर ताव मारतोय. गति में परिवर्तन किया था प्रयाग ने, लेकिन उसका भी कुछ फायदा नहीं हुआ. शायद ये परशुराम टावरे स्टेडियम में मैच होता तो ये कैच बन सकता था, लेकिन यहाँ पर बाउंड्रीज थोड़ी छोटी है और उसका फायदा बैट्समैन को मिलता हुआ. 50 रन भी पूरे हुए इस सिक्सर की मदद से धनेश 11 के. 46 धावांची वैयक्तिक उच्चांक धावसंख्या सूरज केणे यांच्या मार्फत. वाईड मारा पंच फारुख बर्डी यांचा हा जॅक्सन स्टेप, आणि 52. तो अर्धशतक बनाने का अच्छा मौका है यहाँ पर सूरज केने के पास.
अगला मैच बंटी स्पोर्ट्स बोरीवली और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में टॉस के लिए आना है। दोनों भी टीमों के कप्तान ने इस बार हेलीकॉप्टर उड़ाया बॉलर के ऊपर से। यॉर्कर्स लगातार नहीं देखने को मिल रहे हैं, हमें यॉर्कर्स देखने को तो मिले हैं, और जब भी यॉर्कर गेंदबाजों ने सटीक डाले हैं तो बल्लेबाजों को खामोश रखा गया है। आर्यन भोईर या गोलंदाजाचं नाव घेतलंच पाहिजे. ज्या पद्धतीने तो यॉर्कर टाकतोय, दांडा उडवतोय आणि दांडा उडवतोय आणि बंबेरी सुद्धा उडवतोय विपक्षी संघाची. हे चषक आहेत मांगीलाल पालीवाल यांनी पुरस्कृत केलेले सिटी क्रिकेटमधले 4ही चषक, आणि अरफात बुरे यांनी ग्रामीण क्रिकेटमधले चषक पुरस्कृत केलेत. धावसंख्या 53, रंगबेरंगी रिबिन्समध्ये त्यांना कव्हर करण्यात आलंय. झळाळता चकाकी असलेला हा ग्रामीण आणि सिटीचे चषक. यावेळेला ड्राईव्ह केलाय कुमार गुंडला, भरपूर वेळ नंतर स्ट्राईक मिळाली आहे. कुमार गुंड धावफलक हलतं ठेवतोय. धावसंख्या पोचती आता 54 बिन बाद. साहेबा, मला वाटतं कुठल्याही गडीसाठी ही सुद्धा एक मोठी भागीदारी असू शकते. 54 धावा बिनबाद. काल आपण एक भागीदारी बघितली होती, संदीप तरे आणि सागर पाटील यांची एसके एंटरप्राइजेस. अगदी त्याचा पावलावर पाऊल ठेवत हे दोघे खेळत आहेत. आणि यावेळेला त्रिफळाचीत अगदी बुंदा मारलाय आणि त्या बुंद्यावर बाद केलाय. सूरज केणे यांना 54 धावांवर पहिला गडी बाद होत आहे. सूरज केणे यांचा गडी मिळवलाय गोलंदाज प्रयाग माळी यांनी. परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर दी है बिल्कुल लेग स्टंप की सीध में, और एक बेहतरीन पारी का खात्मा हुआ है. अर्धशतक डिजर्व कर रहे थे जिस तरह से खेल रहे थे, लेकिन बहुत ही उम्दा गेंद पर विकेट प्राप्त किया है प्रयाग ने. 54 पर 1 इस समय दनिश 11, और ये स्पोर्ट्स साइकिल्स आप देख सकते हो. प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए सोनाली के सम्माननीय भरत पाटिल साहब की ओर से ये साइकिल पुरस्कृत किया गया है. उनके हम विशेष आभार व्यक्त करते हैं. प्रयाग माळी गोलंदाजी करतायत भावेश पवार यांना. यावेळेला लिहिलंय त्या चेंडूला खेळून चौकार मिळवतोय तो भावेश पवार. अगदी गोरसई गावावरनच सेट होऊन आलाय की काय. जसा चेंडू आला तसं त्या चेंडूला प्रेमाने पाठवला, अगदी एखादा कुरिअरच्या पार्सल सारख्या. 4 धावांसाठी षटक संपत 4, धावसंख्या 58, गडी बाद झालाय 1. प्रयाग माळी यांचा मागणं षटक. 19 धावा या षटकात आले. हे आपले मित्र तुम्ही बघत आहात मंचावर, अगदी डेझर्ट कूलरचा मजा घेत आहेत. वैसे गर्मी भी थोड़ी जल्दी शुरू हो गई है इस साल. फरवरी में आमतौर पर हम देखते हैं कि इतना गर्म मौसम होता नहीं है. ज्या पद्धतीने त्या कूलर समोर बसायची एक वेगळी मजा असते. लहानपणी आपण बघायचो, भरपूर लग्न वगैरे मध्ये गेलो की एक इत्र सोडणारं मशीन असायचं, त्यातून भरपूर हवा यायची आणि आपण त्याच्यासमोर उभे राहून आपल्या चेहऱ्यावर, आपल्या शरीरावर तो सुवास येतोय की काय त्यासाठी प्रयत्न करायचो. तेवढंच नव्हे तर यंत्र फवारणीचं जे मशीन असते त्याच्यासमोर सुद्धा आपण मजा घेतलेली आहे लहानपणी. तर या काही आनंद जे आहेत त्या अवर्णनीय आहेत. बिल्कुल सही कहा आपने, लेकिन आजकल जो यंत्र हम लोगों के हाथ में देखते हैं वो मोबाइल होता है. जैसे कि नबिल को हमने देखा अभी काफ़ी लोग उसमें व्यस्त रहते हैं. नवीन षटक घेऊन येतोय दीप बेरिया. बेरिया राऊंड द विकेट. यावेळेला दाबून खेळायचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण करतोय तो कुमार गुंड. अजय दोन्ही डावखुरे फलंदाज आहे आणि त्यामुळे आता दीप बेरियाला एक चांगली लाईनवर गोलंदाजी करणं शक्य होणार आहे. परंतु त्याचबरोबर
जर दीप बेरियाने स्वैरमारा केला तर हे दोघेही डावे फलंदाज आहेत ते त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवतील. जी हाँ, और इस तरह की सिचुएशन के भावेश पवार सबसे खतरनाक खिलाड़ी है. कमाल का शॉट फ्रंट फुट पर आकर स्वीप किया हवा के साथ, हवा के रास्ते 6 रन. काय जबरदस्त फटका मारलाय. चेंडू आला कधी गेला कधी, टच अँड गो शॉट. भावेश पवार त्याची एंट्री झालेली आहे आणि जबरदस्त एंट्री केली आहे त्यांनी या मैदानामध्ये. आणि म्हणून आजही भिवंडीमध्ये जे मोठे आख्यायिका म्हणून खेळाडू आहेत ते सुद्धा कधी कधी बोलत आहेत की न भूत न भविष्याती ह्याच्यासारखा खेळाडू परत होणे नाही. 65 बाद. भावेश पवार की जैसे जो खिलाड़ी होते हैं वो ना सिर्फ गेंद की लाइन लेंथ को जल्दी पढ़ लेते हैं बल्कि वो गेंदबाज के दिमाग को भी पढ़ लेते हैं. वो फील्ड प्लेसमेंट देखकर भी समझ जाते हैं कि अब क्या आने वाला है और गेंदबाजों का अच्छा खासा अभ्यास करके ही मैदान में उतरते हैं भावेश पवार. एखाद्या वेळेस असं पण असेल की लोकांचा आदर्श तेंडुलकर AB डिव्हिलियर्स नसून भावेश पवार सुद्धा असू शकेल, अशी त्याची लोकप्रियता आहे. पुढील चेंडू वेगवान होता. दीप बेरिया चेंडू फिरवतोय. आता दीप बेरिया ह्याला सुद्धा माहीत आहे, मात्र तो जो सुटलेला झेल आहे तो कुठेतरी महाग पडलाय बिल्कुल पॉवर प्ले मध्ये. जी जी, सूरज ने बहुत बढ़िया बैटिंग की और दीप की यहाँ पर मैं तारीफ करूंगा. जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है इस पूरे मैच में. इस बार एक ही रन मिलेगा भावेश को, मिडल नहीं कर पाए थे. चांगली गोलंदाजी दीप यांचा मार्फत. रणमध्ये गेल्यावर महिंद्राची जीप आणि गोलंदाजीमध्ये शिवशंकर ज्यूस सेंटरचा दीप याचा वाखाण केलं तेवढं कमी आहे. 66 बाद. अंतिम षटक. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह. धावसंख्या 67. बंटी स्पोर्ट्स आणि चॅलेंज स्पोर्ट्स नाणेफेकसाठी मंचावर या. बंटी आणि चॅलेंज. शेवटचा चेंडू या डावातला. 67 बाद. आणि यावेळेला नो लुक शॉट. अगदी फटका मारत त्याने जमिनीकडे बघितलं, आकाशात नाही बघितलं. आणि असे खेळाडू आख्यायिका म्हणून ओळखले जातात. भावेश पवार, तीच दहशत, तोच दरारा आणि चेंडूला पाठवून दिला मैदानाच्या बाहेर. आणि याचबरोबर अंतिम धावसंख्या जर बघायला गेलो तर ती झाली आहे ती 73 आणि सामना जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष्य इथे आपल्याला बघायला मिळणार आहे शिवा स्पोर्ट्स या संघासाठी. मात्र धनेश 11 कोकसे भिवंडीचा नंबर 1 संघ परत एकदा झाला आहे आणि ते का झालं आहे ते आपण पहिल्या डावात बघितलं. तर बंटी आणि चॅलेंज हे दोन संघ नाणेफेकसाठी यायचं आहे, बंटी स्पोर्ट्स आणि चॅलेंज स्पोर्ट्स. नाहीतर दोन्ही संघाचे एक एक ओव्हर कमी करण्यात येईल. मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि नबील देवकर आणि अजय घरत यांची जोडगोळी आता तुमच्या समोर मंत्रमुग्ध करणारं समालोचन घेऊन येत आहेत.
देखिए विपक्षी टीम के कैप्टन यहाँ पर मौजूद है और बंटी स्पोर्ट्स के कैप्टन यदि आप टॉस के लिए उपस्थित नहीं रहे तो फिर 2 रन का पेनल्टी तो लगेगा ही, और ज़्यादा वक्त यदि बर्बाद किया जाता है तो शायद और ज़्यादा पेनल्टी हो सकती है। शिवास के कैप्टन से रिक्वेस्ट है अपने ओपनर्स को मैदान में भेज देना है और खेल की शुरुआत करनी है। 74 रनों का टारगेट है इस मैच को जीतने के लिए शिवास 11 के सामने। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए नबील दिवकर, स्वागत है आपका नबील। एक बड़ा टारगेट, आज बड़े बड़े टारगेट्स सेट किए जा रहे हैं और टारगेट्स को चेस नहीं किया जा रहा है। क्या इस मैच में आप उम्मीद कर रहे हैं कि ये टारगेट चेस किया जाएगा? बिल्कुल, अगर अच्छा खेल देखने को हमें मिला बल्लेबाजों के द्वारा तो टारगेट चेस हो सकता है, चैलेंज रहेगा, क्योंकि धनेश की जो गेंदबाजी है वो बहुत मजबूत है। आज हम लगातार देख रहे हैं 70-70 और इस मैच में 74 का लक्ष्य। 3 मर्तबा 7 आ चुका है अजय गरत। आज 7 का आंकड़ा बहुत लक्की नजर आ रहा है। पहले मैच में 70 का लक्ष्य था, दूसरे मैच में 70 का लक्ष्य और तीसरे मैच में अब 74 का लक्ष्य। जीशान मिर्जा और प्राग माली बल्लेबाजी के लिए, दोनों ही सलामी बल्लेबाज, जबकि पहला ओवर लेकर आ रहे गेंदबाज प्रतीक पाटिल। पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद, आगे खींचा था, बीट किया जीशान को, डॉट गेंद। इसके बाद अगला मुकाबला चैलेंज स्पोर्ट्स और बंटी स्पोर्ट्स बोरियोली के बीच। चैलेंज के कप्तान आ चुके, बंटी स्पोर्ट्स बोरियोली के कैप्टन आपको तुरंत ही आना है। फिर एक बार अच्छी गेंद, इस मर्तबा क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बीट हुए, डॉट गेंद। कतराते हुए खेलने की कोशिश हो रही है वहां पर, टेंटेटिव नजर आ रहे बल्लेबाज। शुरुआत बहुत महत्वपूर्ण है, हमने पिछले 2 मैचेस जो देखे उसमें उतनी अच्छी शुरुआत रही नहीं। पावर प्ले को यदि आप मैक्सिमाइज करते हो तो आप बड़ा टारगेट चेज कर सकते हो। इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, आउट, कॉट बिहाइंड। कोई रन नहीं, पहला झटका सुहास स्पोर्ट्स को, शिवास स्पोर्ट्स को जीशान मिर्जा के रूप में। 2 डॉट गेंदों के बाद दबाव में आ गए थे, लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, कहीं भी गेंद की लाइन लेंथ में बल्ला नहीं चलाया था। नतीजा यह हुआ कि कॉट बिहाइंड आउट हो गए। पूरी तरह से ऑफ कलर नजर आए वहां पर बल्लेबाज जीशान मिर्जा, और जो एक बड़े हिटर का उनका रेपुटेशन है उसके अनुसार बिल्कुल भी नहीं खेल पाए। शून्य पर पहला विकेट गवा दिया है यहाँ पर शिवास 11 ने। नए बल्लेबाज करण कदम, एक बहुत ही जुझारू खिलाड़ी करण कदम सामना करेंगे। लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, शरीर से टकराई गेंद, बीट हुए, डॉट गेंद। क्या गेंदबाजी हो रही है पावर प्ले में, पावरफुल गेंदबाजी। 4 गेंदों में अब तक कोई रन नहीं दिया है, 1 विकेट हासिल की है। गजब की गेंदबाजी प्रतीक पाटिल द्वारा पावर प्ले में। और देखिए करण कदम का एक अलग अंदाज है बैटिंग करने का, एक पैर ऊपर उठाते हैं शॉट खेलने के लिए, जैसे सुहास पवार को हम देखते हैं। फिर एक बार, ओ हो, बढ़िया कैच। सलमान गिर गए लेकिन कैच नहीं गिरने दिया। दूसरा झटका लगता हुआ इस वक्त शिवास स्पोर्ट्स को। लाजवाब कैच, मोटा सिरा लगा था वहां पर, शॉर्ट थर्ड मैन की तरफ आगे जाते हुए अपने आप को झोंक दिया वहां पर,
जमीन पर लेट गए लेकिन गेंद को गिरने नहीं दिया सलमान ने। बेहतरीन कैच। सलमान की भी एक ज़बरदस्त कहानी आप कह सकते हो। नबील ज़्यादातर वो 12वें खिलाड़ी का रोल अदा करते रहे इस टीम के लिए, लेकिन कभी भी निराश नहीं हुए हैं और जब मौका मिलता है तो इस तरह से अपना प्रदर्शन भी दुनिया के सामने लेकर आते हैं। बिल्कुल ये 3 से 4 ऐसे 12वें खिलाड़ी है अजय गरज जो कॉम्बॉक्स में भी हमेशा इंटरटेन रहते हैं और पूरे तालुके में मशहूर है। गजा नहीं तो मजा नहीं, सलमान और मनोज सांगा। जी हाँ, और उनके अंदर भी प्रतिभा मौजूद है। मैदान में जब आते हैं तो भी वो अच्छा खेल पेश करने का प्रयास करते हैं। सांगा मनोज को भी हमने देखा, उन्होंने भी कई अच्छी पारियां खेली। ओह, बहुत बढ़िया गेंद, बाउंसर गेंद थी, विकेट मेडन ओवर। अब 4 ओवर और रन चाहिए 74। थोड़ा आश्चर्य होता है मुझे नबील कि टॉस जीतने के बाद, जबकि हम लगातार चर्चा भी कर रहे हैं, यहाँ पर देखने को भी मिल रहा है कि पहले बैटिंग करने वाली टीम थोड़ी फायदे में रही है, उसके बावजूद भी फील्डिंग करने का निर्णय लिया जाता है। जबकि 60+ टोटल यहाँ पर चेज हो ही नहीं रहा है। ये तो कप्तान ही बता सकते हैं कि उन्हें टॉस जीतने के बाद फील्डिंग क्यों ली थी। पहले मुकाबले में भी हमने देखा एमएससी नायगांव ने टॉस जीता, फील्डिंग ली, बालाजी स्पोर्ट्स ने रन बनाए 70। दूसरे मुकाबले में भी हमने देखा फरीद 11 ने टॉस जीता, फील्डिंग ली, रन बनाए मैगी 11 ने 70। अब शिवास स्पोर्ट्स ने टॉस जीता, फील्डिंग ली, धनेश ने रन बनाए 74। तो यहाँ पर सवाल ये उठता है कि क्या आपके पास उस तरह की उच्च स्तरीय बल्लेबाजी है जो 60-70 रन चेस कर सकते हैं 5 ओवर के मैच में। अब देखना है 5 ओवरों में से 1 ओवर तो निकल गया शिवास स्पोर्ट्स के हाथों में से। 4 ओवर जिसमें लगभग मुझे ऐसा लगता है कि 2 ओवर भावेश पवार के रहेंगे जो दूसरा ओवर आप लेकर आ रहे। 4 ओवरों में अगर 70-74 रन चेस कर दिए तो फिर ये अद्भुत हो जाएगा। इस मर्तबा पैरों के सामने से बहुत बढ़िया स्ट्रोक, गेंद एक बाउंस में मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। गजब की टाइमिंग। भावेश पवार का प्रयास था यॉर्कर का और ऑलमोस्ट यॉर्कर लेंथ ही थी। गेंद क्रीज में थोड़ा पीछे चले गए थे और कलाइयों का बहुत अच्छा उपयोग करते हुए, बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए टर्न किया। फील्डर मौजूद थे बाउंड्री पर लेकिन रोक नहीं पाए और ये चौका। भावेश अगली गेंद लेकर, इस मर्तबा अच्छी गेंद थी, सफाई से नहीं खेल पाए, 1 रन बना। दूसरे के लिए जा रहे, थ्रो थोड़ा सा वाइड था, 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर 6 पर पहुंचा है। भिन्न भिन्न प्रकार की गेंदें करते रहते हैं भावेश पवार। बल्लेबाजी का जब मौका मिला तो 2 कमाल के छक्के जड़े उन्होंने। अच्छी गेंद, अच्छी गेंद, अपनी उंगलियों को घुमाया था, घूमती हुई गेंद और बीट हुए बल्लेबाज डॉट के रूप में। फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार बीट हुए डॉट गेंद। बंटी स्पोर्ट्स के कप्तान और चैलेंज स्पोर्ट्स के कप्तान आपको तुरंत ही टॉस के लिए आना है। टॉस बॉक्स में कैफ रईस अगर मेरी आवाज को सुन रहे तो आपको कमेंट्री बॉक्स में आकर संपर्क करना है। इस मर्तबा अगेन हाउस डैट की अपील और अंपायर का इशारा आसमान की ओर। पहली गेंद पर चौका जरूर जड़ा था प्रयाग माली ने, लेकिन उसके बाद भावेश पवार का तीखा जवाब, ये तो बिल्कुल टो पर टकराई है, जूते पर लगी है और कोई शंका नहीं थी अंपायर के मन में। थोड़ी सी फ्लैटेड गेंद थी भावेश पवार की, ऑन साइड में खेलने के चक्कर में लाइन को मिस कर बैठे और आउट हुए। जबरदस्त प्रदर्शन धनेश 11 कुक्सी टीम का। पहले बैटिंग करने का मौका उनको दिया गया और जो दावत मिली उसका पूरा स्वीकार किया सलामी बैट्समैन सूरज खेने ने, जिन्होंने 47 रनों की शानदार पारी खेली और सिटी फॉर्मेट में सर्वाधिक निजी स्कोर किसी भी बल्लेबाज द्वारा बनाया गया।
सूरज किनी के नाम 47 रन। भावेश पवार ने अच्छा फिनिशिंग टच दिया, पारी को 17 रन बनाकर नाबाद रहे। और अब गेंदबाज भी अपना काम बखूबी से निभाते हुए, पहला ओवर विकेट मेडन था प्रतीक का और इस ओवर में भावेश ने अभी अभी विकेट प्राप्त किया है। चिराग आए है, ये गेंद निकल गई है, काफी फाइन। 4 रन मिलेंगे यहाँ पर और वाइड का भी इशारा, यानी कि 5 रन। तोहफा दिया है यहाँ पर भावेश पवार, उसे कबूल करना होगा अब शिवास स्पोर्ट्स को। कैफ रईस, सूरज थोरात, वेलकम। इनका एक बिग शो ग्रामीण क्रिकेट का इसी मैदान पे हम देखने जा रहे हैं। भावेश पवार मुड़ते हुए, इस मर्तबा अच्छी गेंद पैरों के सामने से फ्लिक किया है गेंद को, एक से ज्यादा कुछ भी नहीं। इस एक रन से स्कोर 12 पर पहुंचा है। 2 ओवरों की समाप्ति के बाद 3 विकेटों के नुकसान पर देवा ट्रॉफी 2023 हम देखने जा रहे हैं। पीटीसी ग्रामीण और ओपन ग्रामीण इसी मैदान पर 26 तारीख से 2 तारीख तक जिस किसी टीम को एंट्री कराना हो, कैफ रईस, सूरज थोरात से कांटेक्ट करे। ग्रामीण क्रिकेट का बिग शो होने जा रहा है इस मैदान पर। यहाँ से 3 ओवर्स में 62 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए शिवास 11 को। कड़ी चुनौती उनके सामने। चिराग माली इस समय क्रीज पर मौजूद है और उनके साथ शुभम गुल भी। तो ऐसे बल्लेबाज जो लगातार बड़े शॉट्स खेलने का मादा जरूर रखते हैं, लेकिन जब हम विपक्षी टीम की तरफ देखते हैं, उनकी गेंदबाजी देखते हैं, तो ये बड़ा ही मुश्किल काम नजर आता है। एक से बढ़कर एक खिलाड़ी, एक से बढ़कर एक गेंदबाज धनेश 11 के पास। नेवर लेकर यासिर तैयार होते हुए। यासिर भी 10 PL में नजर आए थे सूरत में, अच्छा प्रदर्शन भी रहा था उनका। एक कॉटन बोल्ट लेने के चक्कर में वो थोड़ा इंजर्ड भी हुए थे। फरदीन काजी को उन्होंने पहली गेंद पर आउट किया था, मुझे अच्छी तरह से याद है। इस मर्तबा पहली गेंद क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पढ़ने के बाद थोड़ी सी बाहर की जान कटी थी गेंद। बीट वे बैट्समैन चिराग माली, डॉट गेंद। 74 का लक्ष्य का पीछा कर रही टीम शिवास स्पोर्ट्स, और जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है अजय घरत, लग नहीं रहा है कि स्कोर का पीछा कर रही है। यासर इस मर्तबा खींच के मारा है मिड विकेट के ऊपर से, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। आसानी होती है। बिल्कुल, बल्लेबाज बहुत जल्दी पढ़ लेते हैं उस गेंद को, और बल्लेबाज की हाइट अगर अच्छी है तो फिर उनके लिए बहुत ज्यादा आसानी हो जाती है। अगला मुकाबला चैलेंज बनाम बंटी स्पोर्ट्स बोरियोली। चैलेंज स्पोर्ट्स के कप्तान आ चुके, बंटी स्पोर्ट्स बोरियोली के कप्तान आपको तुरंत ही टॉस के लिए आना है। इस मर्तबा अच्छी गेंद, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, सीटेड बैटेड स्ट्रोक खेलने की कोशिश में बीट हुए, डॉट गेंद। बंटी स्पोर्ट्स के कप्तान और चैलेंज के कप्तान, आखिरी ऑफिशियल कॉल, आपको टॉस के लिए आना है। अजय घरत, कभी कभी मुझे ऐसा लगता है सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट में डिसिप्लिन के मामले में आज कोई फर्क नहीं रहा है। इस मर्तबा फुल टॉस गेंद थी, हवा में गेंद है, फील्डर गेंद के नीचे, स्क्वायर कैच, अच्छा कैच अंजाम दिया।
इनिंग की समाप्ति से पहले अगर आप नहीं आए तो आपको 1 ओवर का पैनलाइज किया जाएगा। बहुत धीमा मुकाबला चलता हुआ, लक्ष्य बहुत दूर है अभी भी। यासर के ये गेंद खेल दिया गेंद को, बहुत बढ़िया स्ट्रोक, दूर कहीं बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। चार विकेटों के नुकसान पर 74 के लक्ष्य का पीछा करिए सुहास स्पोर्ट्स। कमाल का स्ट्रोक, बहुत ही दर्शनीय लॉफ्टेड कवर ड्राइव। कवर के ऊपर से छक्का लगाना तो कभी भी आसान होता नहीं है, लेकिन शुभम ने यह कारनामा किया है। यासिर के ओवर में 2 छक्के लगे और कुल मिलाकर 13 रन खर्च किए उन्होंने, एक सफलता मिली। पहले ओवर में 2 विकेट्स चटकाए थे प्रतीक पाटिल ने और मेडन ओवर किया था। उसके बाद भावेश पवार आए गेंदबाजी के लिए, 7 रन देकर 1 विकेट, यानी कि सभी को विकेट मिले हैं। और अब 12 गेंदों में जीतने के लिए 49 रनों की जरूरत शिवास स्पोर्ट्स को। देखिए किसी की बाइक की चाबी गुम हो गई है जो हमें मिली है। कमेंट्री बॉक्स में आकर अपनी पहचान, गाड़ी की पहचान बताए और ले जाए। बिना पहचान बताए नहीं दी जाएंगी, अथवा कोई भी ले जाएगा किसी का भी सामान। नेवर लेकर भावेश पवार, स्विंग किया ऑन साइड में, गैप में खेला हुआ स्ट्रोक, शानदार चौका। को भिवंडी तालुका क्रिकेट में बहुत चंद ऐसे बल्लेबाज है, मैं समझता हूँ बहुत कम बल्लेबाज है जिन्होंने अच्छा खेला है। उसमें से एक हरीश केने का भी नाम लिया जा सकता है। हरीश केने, प्रतीक पाटिल जो कि उनकी टीम में है, साथ में वडुनगर के केतन। इस बार बढ़िया रिप्लाई भावेश पवार का, टॉप एज, और हरीश केने चलते बने। पवार के खाते में ये दूसरी सफलता। एक तरफा आज मैचेस ज्यादा देखने को मिल रहे हैं। दर्शक चाहते हैं कि रोमांच रहे खेल में, लेकिन अभी तक का जो क्रिकेट सुबह से हम देख रहे हैं, कहीं ना कहीं वन साइडेड अफेयर ज्यादा रहे हैं। कल जरूर रोमांचक मैचेस देखने को मिले थे, खासतौर पर कल का अंतिम मैच तो वाकई में दिलों की धड़कनें तेज कर देने वाला मैच था, एसके और पायनियर के बीच में। इस बार गेंद को टर्न कराया, धीमा डाला था। देखिए पॉइनियर का मैच वहां रोमांच, और रोमांच नहीं तो समझ लिए पॉइनियर का मैच नहीं। लो स्कोरिंग थ्रिलर था वो। ओ इस बार फिर से बीट हुए। हरीश बिल्डर्स एंड डेवलपर्स का मुकाबला भी काफी रोमांचक स्थिति में पहुंचा था नवाब स्पोर्ट्स के विरुद्ध, जिसको नवाब ने जीता। इस बार खींची हुई लेंथ वाइड है, मात्र औपचारिकता है शेष इस मैच में। इस बार तेज तर्रार गेंद थी, कुछ भी समझ नहीं पाए हैं बल्लेबाज। लगातार डॉट गेंदें खेलते हुए पवार की अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। चलिए फिर से प्ले एंड मिस, एक और डॉट बॉल की समाप्ति, और इसके साथ ही भावेश पवार का सफल ओवर समाप्त होता हुआ, सफल स्पेल भी समाप्त हुआ भावेश पवार का। 4 ओवर के पश्चात स्कोर केवल 30 रन 5 विकेटों के नुकसान पर। भावेश पवार का बॉलिंग एनालिसिस, 2 ओवर्स, कोई मेडन नहीं, 11 रन देकर 2 विकेट्स।
दोस्तों ठीक 26 तारीख से इसी मैदान पर ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम होने जा रहा है, एक बिग शो होने जा रहा है। देवा ट्रॉफी 2023 27 से 2 पड़गा ग्रामीण और ओपन ग्रामीण। फर्स्ट प्राइज जिसका रहेगा 1 लाख रुपए। जिस किसी टीम को एंट्री कराना हो कैफ रईस, सूरज थोरात और राजा थोरात से कांटेक्ट करें। दीपक मडवी आते ही विकेट प्राप्त की, वापस जाना होगा बल्लेबाज शुभम गुलवी को। इस मर्तबा अच्छी गेंद राहुल के लिए, राहुल गुप्ता। दीपक मडवी इस मर्तबा पैरों में गेंद की थी, बहुत दर्शनीय स्ट्रोक, गेंद दूर गई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। की मदद से स्कोर उछलता हुआ 37 रनों पर पहुंचा है, 6 विकेटों के नुकसान पर। केवल औपचारिकता रह गई है, 4 गेंदें शेष है। लक्ष्य है वो है 74 रनों का, 3 गेंदें शेष है। इस मर्तबा फिर एक बार गेंद को स्वंग किया है, इस बार फील्डर गेंद के नीचे आ रहे, कोशिश बढ़िया, कैच छूटा है। बंटी स्पोर्ट्स के कैप्टन आपको तुरंत ही टॉस के लिए आना है। अथवा आपको और पैनलाइज किया जाएगा। मैं समझता हूं जो टीमें टाइम पर रिपोर्ट नहीं करती है, इनके लिए कुछ नियम होना चाहिए BC4 में। इस मर्तबा बढ़िया स्ट्रोक इनफील्ड के ऊपर से खेला है, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर। आखिरी गेंद और दीपक मडवी फिर एक बार उड़ाया है। इसके साथ ही इस मैच को जीत लिया धनेश 11 कुक्से ने। कांग्रेचुलेशन धनेश 11 एंड हार्ड लग शिवासी स्पोर्ट्स। मैच के मैन ऑफ द मैच है सूरज केने। बहुत बढ़िया बल्लेबाजी की, 47 रनों की पारी खेली, 18 गेंदों का सामना किया, 4 चौके और 4 बड़े छक्के लगाए सूरज केने ने। सूरज केने आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए स्टेज पर आना है। बंटी स्पोर्ट्स बोरीवली और चैलेंज आखिरी कॉल, चैलेंज के कप्तान आ चुके हैं। बंटी स्पोर्ट्स बोरीवली आपको तुरंत ही टॉस के लिए आना है। पांच मिनटों के अंदर अगर आप नहीं आए टॉस के लिए बंटी स्पोर्ट्स, तो 1 ओवर का पेनल्टी दिया जाएगा आपको। तारिक रईस को दिखाया जा रहा है स्पर्धा के फोकस मैन। अफसर रईस, रेहान मुरुमकर, ये त्रिमूर्ति ऐसी है जिन्होंने इस स्पर्धा को कामयाब करने के लिए
दिन दुगनी और रात चौगनी मेहनत की है और फ्री एंट्री स्पर्धा कराना ये बहुत बड़ा चैलेंज है जिसे एक्सेप्ट किया है स्टार 11 ने, रईस बिल्डर्स ने। सूरज केने इज द मैन ऑफ द मैच, 47 की पारी खेली, बहुत बढ़िया बल्लेबाजी। आइए हम सूरज केने को मैन ऑफ द मैच का अवार्ड देने जा रहे हैं। मोहतरम मुजम्मिल खलीफा साहब के दस्ते मुबारक से हम ट्रॉफी दे रहे हैं। मतीन होंडो के नाम से मशहूर टोपी पहनाई जा रही है। हालांकि ये मैन ऑफ द मैच के इनाम की टोपी है, वैसे टोपी पहनाना अच्छा काम नहीं होता है। अफसर रईस जर्सी देते हुए 70 की ब्लैक ब्यूटी। कॉन्ग्रेचुलेशन सूरज केने एंड हार्ड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मैच।